नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण किंवा दिवस साजरा केला जातो. वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांतीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतो. मकर संक्रांती अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो. यावर्षी उद्या 13 तारखेला मंगळवारी भोगी हा सण साजरा केला जाणार आहे. या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. न खाई भोगी तो सदारोगी, हे आपण आपल्या घरातील वयस्कर लोकांच्या तोंडून कायम ऐकत आलो आहोत. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून साजरा करण्यात येतो. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा. भोगी साजरी करण्याची पद्धत: भोगीचा दिवस मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी येतो. भोगी मागे धार्मिक श्रद्धा आहे आणि ती योग्य पद्धतीने साजरी केल्याने जीवनामध्ये सकारात्मकता येते. त्यामुळे या सणाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. भोगीला भोगीची भाजी बनवली जाते, ज्यामध्ये प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणे, वाटाणा, चाकवत, फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात. भोगीच्या भाजीसोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी, खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे. आपल्या नात्यातील गोडव्यासह आरोग्यही चांगले राहावे यासाठी भाजीचं महत्त्व आणि या सणाचं महत्त्व आहे. असं सांगितलं जातं की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवले जाते. त्यांना स्मरूनच पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. इंद्रदेवाकडे पृथ्वीवरती अमाप पिकं पिकावीत अशी या दिवशी प्रार्थना केली जाते. पिकं आजपर्यंत अनेकांचीच भूक भागवत आलेली आहेत, अनेकांना समृद्ध करत आलेली आहेत. हे चक्र अविरतपणे चालत राहावं या हेतूने भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात. वर्षभर आपल्याकडून काही चूक झाली असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर आपल्या नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात. भोगी सण साजरा करत असताना आपल्या आयुष्यातील दुःख, अडचणी, कष्ट दूर व्हावेत, सुख समृद्धी यावी यासाठी तीळ दान करणे, तिळाचे पदार्थ खाणे आणि घरामध्ये काही उपाय केले जातात. आज या व्हिडिओमध्ये असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या भोगीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल, पण सकाळीच उंबरठ्यावरती ही एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे. यामुळे पैसा, सुख, संपत्ती सर्व काही मिळेल आणि घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. तुमच्या मागे असलेले भोग संपूर्णपणे नष्ट होतील आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. भगवान विष्णूंच्या कृपेने तुमची अडलेली कामं जी आहेत ती मार्गी लागतील. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, उंबरठ्यावरती जी वस्तू ठेवायची आहे ती नेमकी कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, भोगीच्या दिवशी आपल्या आयुष्यात असलेले भोग हे वर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्णपणे नष्ट व्हावेत आणि संपूर्ण वर्ष जे आहे ते सुखासमाधानाचं जावं यासाठी काही गोष्टी, काही उपाय जे आहेत ते घरामध्ये करायचे असतात. बघा, तब्बल 11 वर्षानंतर यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशी देखील आलेली आहे. त्यामुळे ग्रहस्थितीनुसार धनवृद्धीचे योग असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे जर पैशांविषयक काही समस्या असतील, म्हणजेच तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही, यानं त्या कारणाने तो खर्च होतो, घरामध्ये आजारपणं वाढलेली आहेत, घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते, ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि घरामध्ये जोही पैसा येतो ना त्या आजारी व्यक्तीच्या उपचारामध्ये निघून जात असेल. मुलाबाळांविषयक काही समस्या असतील, त्यांच्या करिअरविषयक, किंवा मुलं हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत, तर मुलांचे असलेले दोष, त्यांना झालेली नजरबाधा, त्यांच्या मागे असलेले भोग, पितृदोष सर्व काही नष्ट होण्यासाठी ही जी तिथी आहे भोगी ती सर्वोत्तम मानली जाते. तसे तर आपण घरामध्ये विशिष्ट तिथींवरती छोटे मोठे उपाय करतच असतो, पण भोगीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. या दिवशी स्नान आणि दानाचं अत्यंत महत्त्व आहे. पवित्र
नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे, पण बघा प्रत्येकालाच पवित्र नदीवरती गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही। त्यामुळे आपण घरच्या घरीच काही छोटे मोठे उपाय करूनही आपल्या मागे असलेली इडापिडा, नजरबाधा, भोग जे आहेत ते संपूर्णपणे दूर करू शकतो। आणि ह्या उपायांमुळे काय होतं की आपल्याला आरोग्य, समृद्धी मिळते। कारण यंदाच्या भोगी आणि मकर संक्रांतीला सूर्य, मंगळ आणि शुक्र यांच्या युतीमुळे धनवर्षावाचा योग असल्याचे सांगत आहेत। त्यामुळे या दिवशी केलेल्या उपायांना विशेष महत्त्व हे प्राप्त झालं आहे। भोगीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे हे आपण आधी सविस्तरपणे जाणून घेऊयात। तर भोगीच्या दिवशी सर्वप्रथम पहाटे लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची। बघा घरामध्ये झाडू मारल्यानंतर लादी पुसत असताना त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद जी आहे ती आवर्जून टाकायची आहे। सोबतच 2 ते 3 थेंब गोमूत्र किंवा गंगाजलचे देखील तुम्ही टाकू शकता। त्यानंतर या पाण्याने संपूर्ण घराची फरशी जी आहे ती पुसून काढायची आहे। त्यानंतर बघा भोगीच्या दिवशी, मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं खूप जास्त महत्त्व आहे। त्यामुळे तिळाचं उटणं तुम्ही तयार करायचं। थोडेसे तीळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे, त्यामध्ये हळद टाकायची, थोडंसं दूध टाकायचं आणि हे जे तिळाचं उटणं आहे ते तुम्हाला संपूर्ण अंगाला लावायचं आहे। अगदी लहानांपासून मोठ्यांच्या शरीराला तुम्ही हे उटणं लावू शकता। किंवा तुम्हाला हे शक्य नसेल वेळेअभावी तर तुम्हाला काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत, चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 ते 3 थेंब गंगाजलचे टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला उद्याच्या दिवशी अंघोळ करायची आहे। बघा पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही, त्यामुळे अशा तीळ मिश्रित पाण्याने अंघोळ केल्यामुळे तुमच्या मागे असलेले भोग, तुमच्या मागे असलेली नकारात्मकता, तुम्हाला असलेले दोष हे दूर होतात अशी मान्यता आहे। त्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करून छान तयार व्हायचं आहे। त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला जे काम करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहेत, हळद, कुंकू, अक्षदा टाकायच्या आहेत, एक लाल रंगाचं फूल टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य देण्यासाठी वापरायचं आहे। सूर्यदेवाला अर्घ्य देत असताना तुम्ही तुमच्या अंगणामध्ये जाऊन सूर्यदेवाकडे तोंड करून ओम सूर्यदेवाय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करत तुम्ही हे अर्घ्य जे आहे ते सूर्यदेवाला द्यायचं आहे। असं म्हणतात की हे जे अर्घ्य देत असताना पाणी खाली पडतं, त्याचे शिंतोडे तुमच्या अंगावरती उडतात, त्याने आपल्या भोवती असलेली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होत असते आणि सूर्यदेवांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात। त्यानंतर देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे। देवांना या दिवशी तीळ मिश्रित पाण्याने अंघोळ घालायची आहे। कलशामध्ये तुम्हाला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने तुम्हाला देवांना अंघोळ घालायची आहे। देवांचं विधिवत पूजन करून झाल्यानंतर भगवान श्री हरी विष्णू, तुमच्या देवघरात असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीला पिवळ्या रंगाची फुलं, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे। देवांचं विधिवत पूजन झाल्यानंतर तुळशीची पूजा करून घ्यायची आहे। तुळशीला गंगाजल, हळद, चंदन अर्पण करून तिळाच्या तेलाचा दिवा लावावा। यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती नांदते असे मानले जाते। त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी घेऊन आपल्याला उंबरठ्याजवळ जायचं आहे। तुम्ही जेव्हा तुमचं घराचं मुख्य प्रवेशद्वार उघडाल तेव्हा तुम्हाला हे जे पाणी आहे ते उंबरठ्यावरती आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला म्हणजेच उजव्या आणि डाव्या बाजूला थोडं थोडं टाकायचं आहे। असं म्हणतात की रात्रभर आपले पूर्वज जे आहेत ते आपली बाहेर वाट बघत असतात आणि हे पाणी जेव्हा आपण बाहेर टाकतो तर ते हे पाणी पिऊन ते तृप्त होत असतात। म्हणून हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे। कारण बघा आपल्या मागे असलेले दोष यामध्ये पितृदोष देखील असतो, त्यामुळे काही विशिष्ट तिथींना असे छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा जे दोष आहेत ते नाहीसे होण्यासाठी मदत होत असते। त्यानंतर आपल्याला उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन कसं करायचं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे, तरी देखील मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते की थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे। यामध्ये गोमूत्र, गंगाजल टाकायचं आहे, अष्टगंध टाकायचा आहे आणि थोडं थोडं तुम्हाला पाणी टाकून याची एक पेस्ट तयार करायची आहे आणि शक्य असेल तर हातानेच हे जे लेपन आहे ते तुम्हाला उंबरठ्यावरती करायचं आहे। कारण आपल्या हाताच्या ऊर्जेने ज्यावेळेस आपण असं लेपन करतो तेव्हा त्याचे खूप छान परिणाम आपल्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। बघा आपला जो उंबरठा असतो त्यातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात, त्यामुळे उद्याच्या दिवशी न चुकता तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे। आता जो उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी एक ताट तयार करायचं। या ताटामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा घ्यायच्या आहेत, फुलं घ्यायची आहेत, तसंच एका प्लेटमध्ये थोडेसे तीळ घ्यायचे आहेत। बघा तिळाचे आपण उपाय भोगी आणि संक्रांतीच्या दिवशी करत असतो, म्हणून हा उपाय जो आहे तो आवर्जून करण्यासाठी आपल्याला तिळाचाच वापर करायचा आहे। एका प्लेटमध्ये तीळ घ्यायचे आहेत आणि
शिवाय तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे। मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे, दुहेरी कापसाची वात घालायची आहे आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तो त्या प्लेटवरती, म्हणजे ज्या प्लेटमध्ये आपण तीळ ठेवलेले आहेत त्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवायचा आहे। त्याच ताटामध्ये 2 जोड विड्याची पानं, 1 सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं देखील घ्यायचं आहे। आता कोणतीही पूजा विधी करत असताना आपण ती अग्नीच्या साक्षीने करत असतो, म्हणून हा जो दिवा आहे सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू जे आहे ते ओलं करून घ्यायचं आहे। कुंकवाची पेस्ट तयार करायची आणि उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे। स्वस्तिक हे मांगल्याचं, पवित्रतेचं, शुभतेचं प्रतीक आहे, त्यामुळे भोगीच्या दिवशी हे स्वस्तिक चिन्ह आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला कुंकवाने काढायचं आहे। आणि त्याचबरोबर आपल्या उंबरठ्याच्या मधोमध 8 बिंदू जे आहेत ते कुंकवाने काढायचे आहेत। हे 8 बिंदू म्हणजे अष्टलक्ष्मीचं प्रतीक आहे। बघा, आपल्या घराच्या उंबरठ्याच्या वरची जी जागा असते ते अष्टलक्ष्मीचं स्थान आहे असं म्हणतात। त्यामुळे या दिवशी तुम्हाला कुंकवाने 8 लक्ष्मी स्वरूप प्रतिबिंब या कुंकवाने तयार करायचे आहेत। त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे। सोबतच तुम्हाला स्वस्तिकवरती देखील हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत। धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, भोगीच्या दिवशी विडा देखील तयार केला जातो, त्यामुळे 2 जोड विड्याची पानं आपल्याला उंबरठ्यावरती एका साईडला ठेवायची आहेत। त्यावरती 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। हळदी कुंकू अक्षदा त्याला अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायची आहेत, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे, उंबरठ्याला नमस्कार करायचा आहे। बघा, भोगीच्या दिवशी अनेक ठिकाणी भोगविडे तयार केले जातात। तुमच्याकडे तशी पद्धत नसली तरी हा जो विडा आहे उंबरठ्यावरती आपण आपल्या घरात येणाऱ्या लक्ष्मीच्या स्वागतासाठी ठेवणार आहोत, त्यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता, दरिद्रता निघून जाईल। देवी लक्ष्मी प्रसन्न होईल, आपल्या घराकडे ती आकर्षित होईल। देवी लक्ष्मीला स्वच्छतेसोबत सुशोभित असलेलं अंगण देखील अत्यंत प्रिय आहे आणि आपल्या घरामध्ये ती पैशाच्या स्वरूपात यावी असं नाही, तर वर्षभर ती आपल्या घरामध्ये सुख शांती समाधानाच्या स्वरूपात यावी, आपल्या घराकडे ती आकर्षित व्हावी, या हेतूने आपल्याला हा जो उपाय आहे तो भोगीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। त्यानंतर हा जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं, धूप दीप ओवाळून आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे। आणि आपण जी कुंकवाची पेस्ट तयार केली होती ना, त्याच कुंकवाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती देखील एक स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये जिथे आपण भोगीचा स्वयंपाक तयार करणार आहोत, ज्यामध्ये भोगीची भाजी असेल, तीळ लावून तयार केलेल्या बाजरीच्या भाकरी असतील, हा नैवेद्य तयार करण्यापूर्वी आपल्याला स्वयंपाकघराचं देखील विशेष पूजन करायचं आहे। आपलं जे स्वयंपाकघर असतं तिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो, त्यामुळे हे जे पूजन करण्यापूर्वी स्वयंपाकघर हे स्वच्छ असावं। स्वच्छ नसेल तर त्याला तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे। स्वयंपाकघराची वरची जी भिंत असते तिला देखील स्वच्छ पुसून काढायचं आहे आणि तिथे तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह उद्याच्या दिवशी आवर्जून काढायचं आहे। या स्वस्तिकचं तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पंचोपचार पूजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला भोगीची भाजी आणि बाजरीच्या तीळ लावून तयार केलेल्या भाकरी तयार करायच्या आहेत। भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि भाकरी आरोग्य आणि निसर्गाच्या दृष्टीने खाणे खूप शुभ मानले जाते। यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते असे स्तोत्रामध्ये सुद्धा नमूद आहे। म्हणूनच हा जो नैवेद्य आहे तो आपल्याला तयार करायचा आहे आणि हा जो नैवेद्य आहे आपल्या देवघरातील देवांना आपल्याला अर्पण करायचा आहे। न खाई भोगी तो सदारोगी असं म्हणतात, म्हणूनच आपल्याला या शब्दाचा अर्थ लक्षात घेऊन भोगीच्या दिवशी हाच नैवेद्य बनवायचा आहे। त्यानंतर या दिवशी दानाला देखील खूप जास्त महत्त्व आहे, पण दान करत असताना तिळाचं दान करणं अतिशय शुभ मानलं जातं। बघा, भोगीच्या दिवशी काळ्या तिळाचं दान केल्याने संपत्ती वाढते आणि दुःखातून मुक्ती मिळते असे म्हटले जाते। तसंच भोगीच्या दिवशी काळ्या तिळाच्या मुठीचा एक उपाय केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे। जर आपल्या आयुष्यात असलेली नकारात्मकता दूर करायची असेल तर काळे तीळ वापरून केलेली पूजा किंवा दान नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि घरामध्ये सुख समृद्धी आणते। त्याचबरोबर या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी भोगीच्या दिवशी काळे तीळ चिमूटभर घेऊन ते एका कलशामध्ये घ्यायचे आहेत। दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आपल्याला हे जे अर्घ्य आहे ते अर्पण करायचं आहे। अर्पण करत असताना ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। असं केल्याने आपले पितर जे आहेत ते प्रसन्न होतात आणि त्यांना मोक्ष मिळतो अशी धार्मिक श्रद्धा आहे।
काळ्या तिळाचा उपयोग सर्व धार्मिक कार्य, हवन, पूजा इत्यादीमध्ये केला जातो. काळ्या तिळाचे दान करून काही उपाय केल्यास मोक्ष प्राप्त होतो आणि आपल्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते. तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या जीवनातून सर्व प्रकारचे दुःख दूर होतात. आपल्याकडे माघ स्नानाला महत्त्व आहे. पद्मपुराणात असे म्हटले आहे की ज्यांनी माघ महिन्यामध्ये सकाळी स्नान केले, विविध प्रकारचे दान केले आणि भगवान विष्णूंचे स्तोत्रपठण केले, ते ईश्वरी निवासस्थानामध्ये आनंदात राहतात. म्हणूनच काळ्या तिळाचं अनन्यसाधारण महत्त्व हे पद्मपुराण आणि ब्रह्मपुराणामध्ये सांगितलेलं ऐकण्यात येतं. भोगीच्या दिवशी केलेले जप, तप आणि दान हे भाविकाचे दारिद्र्य दूर करण्यासोबतच मोक्ष मिळवण्यास मदत करते असे मानले जाते. या महिन्यामध्ये काळ्या तिळाचे काही उपाय केल्याने समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात. त्याचबरोबर हातामध्ये मुठभर काळे तीळ घेऊन घराबाहेर पडा. वाटेत जिथे कुठे कुत्रा दिसेल तिथे त्या कुत्र्यासमोर तीळ ठेवून पुढे जा. जर तो कुत्रा काळे तीळ खाताना दिसला तर समजावे की कितीही कठीण काम असले तरी त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्की मिळेल. तर भोगीच्या दिवशी करण्याचे छोटे छोटे उपाय शिवाय उंबरठ्यावरती आपल्याला जी वस्तू ठेवायची आहे याविषयीची माहिती जी आहे ती मी अगदी थोडक्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केले आहे. यातील सगळेच उपाय तुम्ही करावेत असं नाही. यातला जो उपाय तुम्हाला जमेल तो तुम्ही नक्की करू शकता. काही छोटे छोटे उपाय केल्यानेही तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल. याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.